नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संविधान दिन याविषयी माहिती. व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती आणि उपस्थित विद्यार्थी मित्र हो, आज आपण संविधान दिन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया. एक काळ असा होता की ज्या बाबासाहेबांना एकही पुस्तक वाचायला दिले जात नव्हते. त्याच बाबासाहेबांनी असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर आज आपल्या भारत देशाचा सर्व कारभार चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. त्या भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनोभावे प्रणाम करूया. 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेली ही भारतीय राज्यघटना त्यांनी देशाला स्वाधीन केली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. संविधान दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण पुढे वाटचाल करूया. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान असे दिले बाबासाहेबांनी, सूर्यचंद्र असेपर्यंत ते मिटणार नाही. ऋण डॉक्टर बाबासाहेबांचे या जन्मात तरी फिटणार नाही. अंधारच होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिले. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिले. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य देशाला दिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्मास आली. पूर्वी भारत देशातील नागरिकांवर राजे, महाराजे, बादशहा यांनी राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले. परंतु 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली. लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राज्य जन्माला आले. लोकशाही जन्माला आली. आपल्याला आपले लोकप्रतिनिधी, नेता निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला हवे त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्य, नागरिक म्हणून जगण्याचे, सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले. भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत, ज्या कायद्यांवर देश वाटचाल करतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला. तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटना अंमलात आली. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षापासून म्हणजेच 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण भारतात संविधान दिवस साजरा करायला सुरुवात झाली आहे. भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, निरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारतातील प्रत्येक नागरिकाला न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम देखील संविधानच करत असते. विविध जातीच्या, धर्मांच्या, वर्णांच्या, देशाच्या संस्कृतीच्या एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम हे संविधान करते. म्हणून आपले भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. संविधान दिनालाच राष्ट्रीय विधी दिन असेही म्हणतात. संविधान, आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क
अधिकार हे आपली ढाल बनवून काम करून आपल्याला हक्क बहाल करतात. परंतु तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आठवण करून देतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हा आपल्याकडे कोणतेही स्वतंत्र संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालवता येत नाही, म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस भारतीय इतिहासातील स्वाभिमान उजळवणारा सुवर्णाक्षरी दिवस आहे. या दिवशी भारताने न्याय, समता आणि स्वतंत्र बंधुता यांचा भव्य असा दीपस्तंभ उभारला. हा दीपस्तंभ म्हणजे आपले महान भारतीय संविधान, जगातील सर्वात मोठी आणि बलवान लोकशाहीचा पाया, भिंत. डॉक्टर बाबासाहेब यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिमत्तेचा, विचारांचा आणि सक्षमतेचा, समतेचा अमृतकुंभ या संविधानात भरला. त्यातूनच प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारांची ढाल आणि कर्तव्याची दिशा प्राप्त झाली. संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही, तर देश, सेवा आणि कर्तव्य नीतिमूल्यांचा आदर करण्याची शिकवणही देते. संविधान दिनानिमित्त आपण सर्वजण स्वाभिमानी भारतीय नागरिक बनण्याचा आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा संकल्प करूया. संविधानाने मतदानाचा, स्त्री-पुरुष समानतेचा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिकांनी आपले हक्क आणि कर्तव्य, जबाबदारी उत्तम पार पाडावी हे आपले कर्तव्य आहे. तळपत राहून सूर्यासारखे अविरत झिजला देह, चंदना समान देण्या अपना नवजीवन बनवले माणूस, शिकवली समानता आणि झाले प्रत्येकांच्या हृदयात विराजमान. संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. शतशः धन्यवाद.